नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। तर आज आपण घेऊन आलो यात एक नवीन टॉपिक RTE ॲडमिशन 2024 आणि 2025। इथे बघा, कोणत्याही शाळेत घेता येणार तुमच्या मुलांचे ॲडमिशन, ही आहे शेवटची तारीख। इथे बघा हेडलाईन काय दिलेलं आहे, कोणत्याही शाळेत घेता येणार तुमच्या मुलांचे ॲडमिशन, ही आहे शेवटची तारीख। RTE ऑनलाईन फॉर्म 2024 याबद्दल सविस्तर माहिती अशी आली आहे की मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने RTE ऑनलाईन फॉर्म 2024 शिक्षणाचा अधिकार सुरू केला। या कायद्याला 4 ऑगस्ट 2009 रोजी संसदेने मंजुरी दिली। या कायद्यानुसार प्रत्येक बालकाला मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार आहे। भारतीय राज्यघटनेनुसार मुलांना 8वी पर्यंत शिक्षण घेणे बंधनकारक आहे। हे राईट्स RTE एज्युकेशनमध्ये आहेत। तर पुढे बघा, RTE पोर्टलमध्ये असे दिलेले आहे की भारताच्या शिक्षण मंत्रालयाने सर्व राज्यांसाठी स्वतंत्र RTE पोर्टल उपलब्ध करून द्यावे। हे पोर्टल आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थी आणि 14 वर्षांपेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आले आहे। या योजनेअंतर्गत मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, तामिळनाडू, कर्नाटक इत्यादी राज्यांमध्ये शाळा उघडल्या जात आहेत। देशातील शैक्षणिक क्षेत्र वाढवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। RTE ॲडमिशनसाठी आवश्यक पात्रता इथे बघूया आपण आज। RTE योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्ही खालील पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे। त्यामध्ये दिलेले आहे, पहिला, RTE साठी अर्ज करण्यासाठी अर्जदार मूळचा भारतीय असणे आवश्यक आहे। दुसरा आहे, अर्जदारांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त नसावे। तर तिसरा आहे, अर्जदार दारिद्र्य रेषेखालील म्हणजेच BPL शिधापत्रिकाधारक असावा। तर चौथा आहे, अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातींचे लोकही यासाठी अर्ज करू शकतात। तर पाचवा आहे, अनाथ विद्यार्थ्यांनाही या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। असे हे RTE साठी लागणारे आवश्यक पात्रता आहेत। आता RTE साठी आवश्यक कागदपत्रे काय काय लागणार आहे ते आपण इथे सविस्तरपणे बघूयात। तुम्हालाही तुमच्या मुलाला RTE मध्ये प्रवेश मिळवून द्यायचा असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की RTE मध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रांची आवश्यकता असेल। तर यात बघा, पहिला आहे, मुलांचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे आणि पालकांचे आधार कार्डसुद्धा असणे आवश्यक आहे। जन्म प्रमाणपत्र, आय प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, मूळ निवासस्थान, शिधापत्रिका, मोबाईल नंबर इत्यादी आवश्यक कागदपत्रे RTE ॲडमिशनसाठी लागणार आहेत। तर पुढे दिलेले आहे RTE प्रवेश। RTE मध्ये अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे। जर तुम्हालाही तुमच्या मुलाला RTE मध्ये प्रवेश मिळवून द्यायचा असेल तर खालील दिलेल्या प्रक्रियेचे स्टेप बाय स्टेप फॉलो करायचे आहे। तर यामध्ये दिलेले आहे, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या राज्यांच्या अधिकृत RTE वेबसाईटवर जावे लागेल। आता तुमच्या राज्याच्या RTE वेबसाईटचे होम पेज तुमच्यासमोर उघडेल। म्हणजे ज्या तुम्ही कोणत्या राज्याचे आहात ना, त्या राज्याच्या RTE वेबसाईटवर आधी तुम्हाला जायचे आहे आणि त्यामध्ये होम पेज तुमच्यासमोर उघडेल। त्या होम पेजवरती क्लिक करायचं आहे। यानंतर तुम्हाला नवीन विद्यार्थ्यांसाठी नोंदणीचा पर्याय निवडावा लागेल। मग त्यानंतर आता अर्जाचा फॉर्म तुमच्यासमोर नवीन पेजवर उघडेल। नेक्स्ट, आता या अर्जात विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे। ही माहिती मुलांचे नाव, पालकांचे नाव, आधार नंबर, जन आधार कार्ड क्रमांक, मोबाईल क्रमांक इत्यादी असू शकतो। यानंतर आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायचे आहे। आता हा अर्ज सबमिट करायचा आहे। या प्रक्रियेद्वारे तुम्ही RTE साठी सहज अर्ज करू शकता। समजलं तुम्हाला कसं अर्ज करायचं ते RTE ॲडमिशनसाठी? तर ही झाली आजची महत्त्वपूर्ण अपडेट RTE ॲडमिशन 2024 आणि 2025 बाबत। अशाच प्रकारचे जर नवनवीन अपडेट पाहिजे असतील व तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल व तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ जर आवडत असतील तर आमच्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।